इंग्लिशमधील कोणताही मोठा शब्द किंवा लॉंग वर्ड कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा, तर काय करायचं, प्रॉपरली त्या शब्दाला तोडायला शिकायचं. जसं की कॉन्सन्ट्रेशन शब्द आहे, कॉन्सेंट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन या पद्धतीनं जिथल्या तिथं तोडायचा. त्यामुळे तो शब्दाचं स्पेलिंगही लक्षात राहतं आणि शब्दही लक्षात राहतो. आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी शब्द आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी या पद्धतीनं शब्द जो आहे प्रॉपरली त्याला तोडत जायचं आणि पुन्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी एकत्र उच्चार करायचा. सबकॉन्शियस शब्द आहे, तर सब कॉन आणि सियस असं सेपरेट केले आपण, तर सब कॉन्शियस, सबकॉन्शियस या पद्धतीने आपण स्पेलिंग लक्षात ठेवू शकतोय. एक 34 अक्षरी शब्द आहे इंग्लिशमध्ये, सुपरकॅलिफ्रॅजिलिस्टिक्एक्सपिॲलिडोसियस. आता हा जो शब्द आहे हा 34 अक्षरी शब्द आहे. आता याला चंक्स मध्ये आपण कन्वर्ट करूया. चंक्स म्हणजे त्याचे तुकडे तुकडे करूया. मग यामध्ये सुपर कॅली फ्रॅजिलिस्टिक एक्सपिॲलिडोसियस, सुपर कॅली फ्रॅजिलिस्टिक एक्सपिॲलिडोसियस, आणि या पद्धतीनं 2-3 वेळेस रिपीट करून मग एकत्र तुम्ही त्याचा उच्चार करू शकता, सुपर कॅली फ्रॅजिलिस्टिक एक्सपिॲलिडोसियस.